घराशेजारच्या या आंब्याला दरवर्षी शेकडो आंबे येतात, पण यावर्षी हे झाड का रिकामं वाट पडलंय काही कळेना. आणि आमच्या घरातून कोरायगडचा व्ह्यू कसा दिसतो चला दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात मंडळी? नमस्कार. तर मस्त असाल, मजेत असाल आणि आय होप तुम्ही सगळेजण मजेत असत असाल. आजची ब्लॉगची सुरुवात होती दुपारच्या मस्त झोपेतून उठल्यानंतर. संध्याकाळची वेळ झाली होती, सगळ्यांना हाय बाय केलं, तुम्हाला छान गप्पा मारल्या आणि आता चहाचा आस्वाद घेतला. गावाकडची संध्याकाळ म्हणजे विचारूच नका. जनावरांची एजा सुरू होती, वातावरण अगदी प्रसन्न होतं. तेवढ्यात आमची क्यूटी स्वामिनी पण आली तिकडे. किती गप्पा मारते आणि किती गोड गोड किसी देत होती आणि तिच्या गप्पा आणि गोड गोड बोलण्यामध्ये माझा खूप टाईमपास होतो गावाला गेल्यानंतर. आणि सारखीच ती आता मी आले तर इकडे येते. अगदी छान बघा ना, तिच्या किस्सी गप्पा ह्या गोष्टी खूप काही चालू असतात. त्यानंतर असं छान वातावरण बघून म्हटलं की चला एक फेरफटका मारून या. आणि मी आणि माझी ननंदबाई मोनिका मस्त फिरायला निघालो. पुढे गेल्यावर सांगू का तुम्हाला, आम्हाला एक सुंदर असा व्ह्यू दिसला. हे आहे आमचा कोरायगडचा किल्ला. अगदी आमच्या घरापासून असं काहीतरी दिसतो. त्यानंतर पुढे चालत चालत निघालो. छान असं वातावरण होतं, काय सांगू तुम्हाला. हे वातावरण म्हणजे नो फिल्टर दुनिया म्हणतात ना, तसंच काहीतरी. अगदी फिल्टरच्या दुनियात न जगता ह्या गावाकडच्या वातावरणात अगदी निसर्गमय वातावरण खूप छान होतं. किती वाजलेत आता किती वाजलेत? 7-5 झाले तरी पण एवढं उजेड आहे. वाटत पण नाही एवढं 7-5 एवढं उजेड आहे. कसं छान वाटते वातावरण गाईस. मोनिका मी चाललो असंच टाईमपास फिरायला. स्वयंपाक तर करायचं आहे मला पण उशिरा असतं सगळं काही. पुढे गेल्यावर आम्हाला आमचीच एक सुंदर कलरफुल बैलगाडी दिसली, जिच्यावर बैलाचं छान चित्र काढलं होतं. तिथेच पुढे चालत चालत जात राहिलो होते. तिथे एक आंब्याचं झाड लागलं की ज्या आंब्याला दरवर्षी अगदी खूप सारे आंबे येतात त्या आंब्याला, पण यावर्षी ते अगदी रिकामच पडलं होतं. यावर्षी तिथे कोणी जाताना दिसलंच नाही. आजूबाजूचा डोंगरमाळ असला तरी वातावरण भारी होतं. तिथून लांबून आमच्या घराचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता की बस रे बस. तिथून लांब आमच्या घराचा अगदी छान. आणि सर्वात भारी नजरानं म्हणजे आमच्या जवळ असलेला हा कोरायगडचा किल्ला आणि हा डोंगर आणि हा किल्ल्याचा व्ह्यू म्हणलात ना, अगदी मन शांत करून टाकणार आहे. अगदी घराच्या जवळून हा व्ह्यू असं काहीतरी दिसतं. मी पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे. घरातून आम्हाला हे असं वातावरण दिसतं आणि मस्त व्ह्यू होता. आणि आता छान वाटतंय नवीन घरामध्ये, अगदी भारी वाटतंय. त्यानंतर तुम्ही बघू शकता डोंगरमाळ असला तरी अगदी डोंगराळ भाग, अगदी म्हणजे निसर्गमय वातावरण अगदी छान वाटत होतं. मस्त असं वातावरणाचा व्ह्यू बघत बघत आम्ही खूप साऱ्या गप्पा मारत डायरेक्ट पोचलो ते आमच्या सासूबाईंच्या, मोठ्या सासूबाईंच्या घरी. त्यांचे 2 दिवस झाले मी गावाला येऊन तिकडे गेलेच नव्हते. म्हटलं चला बाबा सासूबाईंना भेटून यावं. त्या येत होत्या पण तिकडे मी गेलेच नव्हते. तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगमध्ये बंगला दाखवते. ते सासूबाईंचं मोठ्या घर आहे. तर नेहमीप्रमाणे त्यांच्या किचनमध्ये स्वयंपाकाच्या कामात मग्न होत्या. दिवसभर खूप बिझी असतात, त्यामुळे कोणालाच वेळ मिळत नाही. अगदी त्यांच्या किचनमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाची लगबग चालू होती. मेनू काय बनवणार हे मला माहीत नव्हतं, पण त्यांची ती लगबग बघून मलाही वाटलं चल बाबा आता मलाही स्वयंपाक करायचा आहे. खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्या बसल्या बसल्या गप्पा मारल्यानंतर म्हटलं मलाही आठवलं की मलाही स्वयंपाक करायचा आहे. म्हणून माझ्यासोबत होते दक्ष आणि मोनिका, तर त्यांना म्हटलं चल आपणही निघूयात, मलाही स्वयंपाक बनवायचा आहे. किती वाजलेत? 7:45 झालेत. 7:45 झालेत गाईत. बंगल्यातून चालू आता घरी. तर घरून बंगल्यातून जाते स्वयंपाक करायला घरी. दक्षला नुसता मोबाईल लागलाय गाईच. गावाला आल्या त्याला चंद्र स्वर्णाबाई बघ कसं वाफरे काढते. चला संध्याकाळच्या वेळी घराचा पुढचा भाग अगदी सुंदर दिसतो आणि सगळे अंगणात बसून गप्पा मारत असतात. छान अशा गप्पा मारतात संध्याकाळच्या वेळी. प्रत्येकाचा स्वयंपाक चालू असतो. स्वामिनीची आजी आणि स्वामिनी मस्त अशा गप्पा मारत बसतात बाहेर भांडी कोंडी खेळत. अगदी माझं पिल्लू घरी आलं बघितलं तर हजू संध्याकाळच्या वेळी रडून झोपला होता. त्याला उठवलं, थोडे लाड प्यार केले, फ्रेश केलं, कारण नंतर तो झोपणार नाही म्हणून त्याला पिल्लू पिल्लू उठ असं करत लाडूगुडी लावून त्याला मस्त किचनमध्ये घेऊन गेले आणि खाऊ पिऊ घातलं. मग काय पिल्लू परत माझं छान असं खेळायला लागलं आणि मग माझी किचनमध्ये गेल्यानंतर आजचा बेत होता माझा चिकनचा. आणि अगदी पसारा खूप सारा किचनवरती आहे बरं का. आणि माझं कसं होतं किचनमध्ये बऱ्याच वस्तू मला माहीत नाही. गावाकडे सासूबाईंनी कुठल्या ट्रॉलीत काय ठेवलं आहे, कुठल्या ट्रॉलीत काय ठेवलं हे मला शोधणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी आधीच सगळं किचनच्या ओट्यावर काढून ठेवते आणि मला जसं हवं तसं सगळं काही यूज करते आणि झाल्यानंतर पुन्हा ज्या जागेवर ठेवून देते. आता बऱ्यापैकी वस्तू मला माहीत पडल्यात की काय कुठे ठेवलं आहे, काय कुठे ठेवलं आहे. त्यामुळं कसं मी माझ्या पद्धतीने ठेवून देते आणि त्यांनाही सांगितलं की या वस्तू एकाच जागी सेट करा म्हणजे तुम्हालाही माहीत पडेल आणि मलाही माहीत पडेल.
उद्या जाऊन नको तुम्ही कुठे बाहेर गेलं की मला प्रॉब्लेम की हे कुठे शोधावर फोन करा, त्या गोष्टी घडायला नको. म्हणून मग एकाच ठिकाणी मला माहीत करून घेतलं आणि त्यांनाही माहीत करून बऱ्यापैकी दिलं. पण काही गोष्टींचं असं होतं ना की काही सापडत नाही की त्यांनी त्यांच्या जागेवर ठेवल्या असतील. त्यामुळं किचनवर मला लागणारा हा सगळा पसारा मी काढून ठेवत असते. चिकनची चमचमीत रस्सा भाजी आणि सोबतीला सुकं चिकन. मी सुक्या चिकनची ग्रेव्ही मस्तपैकी परतून घेते. काय भारी रंग येतोय ते बघा आता. छान अशी चिकनची सुकी भाजी मला तर माझ्या पिल्लांना जास्त आवडली, इतकी छान बनवली होती मी. आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई चुलीवर इकडे भाकरी करायला गेल्या होत्या बाहेर आणि इकडे माझं गॅसवर गरम गरम चालून होतं की चिकनचा रस्सा एक ठिकाणी आणि ग्रेव्ही एक ठिकाणी चाललं होतं. तर सुकं चिकन आणि गरम गरम भाकरी सगळ्यांनी अगदी बोट चाकत जेवण करणार होते आज. त्यामुळे आमची लगबग चालू होती. आणि हे असं चिकन असेल, नॉनव्हेज असेल तर अगदी जेवण मस्तपैकी सगळे एन्जॉय करतात. जेवण झाल्यावरती खरी परीक्षा असते ती मी लगेच जेवण म्हणण्यापेक्षा आधी स्वयंपाकाची भांडी मी पहिली क्लीन करून घेतली. अगदी स्वयंपाक झाल्यानंतर ही भांडी मी पहिली क्लीन करून घेतली ना की नंतर काही प्रॉब्लेम होत नाही जास्त. चला तर मग इथे चांगलं सुकं चिकनची तयारी माझी चालू आहे. मस्त कांदा आणि टोमॅटोची परतणार आहे मी इकडे. आणि त्यानंतर आता मी चिकन इकडे शिजवून घेतलेलंच होतं. एक साईडला रस्सा भाजी तर होतेच, गावरान कोंबडा, आणि दुसरीकडे चिकन आणलं होतं जे की सुक्यासाठी. आणि त्यानंतर मग मी थोडंसं आवाज इग्नोर करा कारण की आमच्या इकडे घराचं काम चालू असल्यामुळे खूप बॅकग्राऊंडला आवाज येतो आहे. तरी मी सगळी खूप ट्राय करते की आवाज नाही यावा, तरीसुद्धा आवाज हा येतोयच आहे. त्यानंतर मस्त ग्रेव्ही तयार करून चिकन एकीकडे टाकून दिलं आणि मस्त ते तयार होतेच. तर म्हटलं चला आधी किचन क्लीन करून घ्यावं. अगदी स्वयंपाकाची भांडी आधी क्लीन केल्यानंतर जेवल्यानंतर इतका सारा पसारा आपल्याकडे पडत नाही. बघा तुम्हाला दाखवते अगदी चिकनची रस्सा भाजी आणि सुकं कसं झाले ते. इतकं छान मस्त चमचमीत ग्रेव्ही झाली होती ना, बास रे बस. आणि त्याच्यानंतर इकडे मस्त गावरान कोंबड्याची रस्सा भाजी तयार झाली होती. हे सगळं झाल्यानंतर माझी लगबग ती भांडी घासून घ्यायची कारण की नंतर मला सगळा पसारा आवरायला जेवण झाल्यावर फार कंटाळा येतो. दोन्ही झाल्यानंतर मी अगदी भांडी छान क्लीन करून घेतली ना. अगदी नंतर जेवणानंतर कमी भांडी असतात, त्याच्यानंतर पटकन असं सगळं क्लीन करून घेतलं. आता इथे सगळं किचनचं काम तर झालं आहे. मग पिल्लांना भरवणं गरजेचं असतं. हाताने खायला दिल्यावर फार कमी करतात कारण त्यांचं खेळण्यात जास्त वेळ जातो. त्यामुळे मी त्यांना भरून घेतलं. छान असं गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण केलं. सगळं काही आवरल्यानंतर मग माझं राहतं तो नाईट वॉक, कारण की मी खूप जेवल्यानंतर चालते. आता गावाला खूप सारा मोकळा रोड असतो. म्हटलं चला एन्जॉय तर करत करत फिरते. मस्त जेवणानंतर नाईट वॉक करत सगळेजण गावाकडे अंगणामध्ये गप्पा शप्पा मज्जा मस्ती करत बसलेले असतात. अगदी छान असा दिवस जातो. आणि त्यानंतर त्यांचं गप्पा शप्पा करत मी माझं वॉकिंग संपवते आणि इथंच माझा दिवसाचा एंड होतो. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. आजच्या पुरतं एवढंच. अजूनही आपल्या कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम देत आहे. आय नो, थँक्यू सो मच. आणि खाली हाईप बटन आहे, हाईप बटनवरती पण क्लिक करायला विसरू नका. असंच तुमचं प्रेम आमच्यावरती राहू दे. आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय.